आज आपण बाजारात मिळणाऱ्या प्रीमिक्स पासून अगदी मऊसूत गुलाबजाम तयार करण्याची योग्य पद्धत कशी आहे ते बघणार आहोत. घरच्या घरी अर्धा ते 1 तासातच तयार होणारी ही खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता योग्य टिप्ससह रेसिपी कशी बनवायची ते बघूया. तर रेसिपीला सुरुवात करूया. प्रीमिक्सचे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम गिट्सचे प्रीमिक्स घेतले आहे. कपाने मोजले तर 1 कप इतके आहे हे. आता सुरुवातीलाच यामधल्या गुठळ्या आधी मोडून घ्यायच्या आहे, म्हणजे पीठ भिजवताना जरा सोपं होतं. इथे मी अर्धा कप दूध घेतले आहे. थोडं थोडं दूध वापरून याचा सॉफ्ट डो तयार करायचा आहे. सुरुवातीला भिजवताना थोडं चिकट आणि सैल वाटेल, पण नंतर सॉफ्ट डो तयार होतो. तुम्हाला हवं तर तुम्ही पाण्यातही भिजवू शकता. पॅकेटवर दिलेलंच मेजरमेंट आपण फॉलो करणार आहोत. पीठ आपल्याला सैलच हवा आहे. सैल असलं की पाक आतमध्ये पर्यंत छान मुरतो आणि घट्ट जर पीठ भिजवलं तर आतमध्ये ते कच्चे वाटता, पाक मध्ये पर्यंत मुरत नाही. गुलाबजामसाठी गोळे तयार करून घेऊया. गोळे करताना यावर क्रॅक येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर तळताना ते फुटतात. त्यामुळे पीठ थोडंसं सैलच ठेवायचं आहे, म्हणजे गोळा छान बनतो आणि क्रॅकही येत नाही आणि पाकही यामध्ये छान मुरतो. मी थोडे मोठ्या साईजचे गोळे बनवणार आहेत. या पद्धतीने छोट्या मोठ्या कोणत्याही साईजमध्ये आपण बनवू शकतो, पण मोठी दिसायला पण छान दिसतात, त्यामुळे मी मोठेच बनवणार आहे. या पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतले आहे. आता आपण पाक बनवून घेऊया. पाक बनवण्यासाठी मी इथे 1 कप साखर घेते आहे आणि त्याच कपाने तेवढंच पाणी घालून घेऊया. यामध्ये 2-3 वेलची घालूया आणि चिमूटभर केसरही घालून घेऊया, त्यामुळे पाकाला छान टेस्ट येते. तर इथे मी पाक बनवण्यासाठी छोटंच भांडं घेतलेलं आहे, कारण एवढ्या पिठामध्ये साधारणतः 7-8 गुलाबजाम बनतील, तेवढ्यासाठी हे भांडं पुरेसं आहे. सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आहे. आता याला 5 ते 6 मिनिट उकळवून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनी बघा पाक तयार झाला आहे आपला. गुलाबजामचा पाक जास्त घट्ट नसतो, थोडा पातळच असतो, म्हणजे तो गुलाबजाम मध्ये चांगला मुरतो. पाक आपण साईडला ठेवून देऊया थोडा वेळ. आता गुलाबजाम तळायला घेऊया. तळण्यासाठी तेल हलकं गरम पाहिजे, म्हणजे तो आतमध्ये पर्यंत तळला जातो. तेल जर खूप गरम असेल तर फक्त वरची बाजू लाल दिसेल, पण आतमध्ये तो कच्चाच राहील. त्यामुळे तेल हलकं गरम पाहिजे आणि कंटिन्यू हलवत अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटात मंद आचेवर हे तळून होतात. अशाच पद्धतीने इथे मी सगळे गुलाबजाम तळून घेणार आहे. या पद्धतीने सतत हलवत तळून घ्यायचं आहे, त्यामुळे सगळीकडे एकसारखा तांबूस कलर येतो. आता हे तळलेले गुलाबजाम लगेचच कोमट पाकात टाकून घ्यायचे आहे, म्हणजे पाक यामध्ये चांगला मुरला जाईल. पाक थंड झाला असेल तर तो पुन्हा थोडा कोमट करून घ्यायचा आहे. आता हे आपण अर्धा ते पाऊण तास असेच ठेवून देऊया. तर अर्धा तासाने बघू शकता
आपले गुलाबजाम तयार झाले आहे. तर इथे आपले अगदी रसरशीत असे गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहे. तर बघा, दिसताय ना, अगदी पॅकेटवर दिसतात तसेच. तर प्रीमिक्स पासून गुलाबजाम बनवणं किती सोपं आहे बघितलं ना. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. फक्त बनवताना पीठ थोडं सैल ठेवा, म्हणजे क्रॅक जाणार नाही आणि ते छान वळतील. कापल्यानंतरही बघू शकता पाक किती छान आतपर्यंत मुरला आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया परत नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.